नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यायचा आहे। 23 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई पदासाठी ही भरती निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता। विशेष म्हणजे हे पद किमान 10वी पास या शिक्षण पात्रतेवर भरल्या जात आहे आणि या पदासाठी वेतन 19,500 ते 37,815 रुपयापर्यंतचा पे स्केल असणार आहे। त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता। तर कोणत्या विभागामध्ये ही भरती होत आहे, किती रिक्त जागा भरल्या जात आहे, अर्ज करण्यास वयाची अट व अर्ज फी किती असणार आहे, अशी संपूर्ण भरतीसाठी लागणारी पात्रता याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, काही भरतीबाबत महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याबाबत थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर एकूण जागा या पदाच्या किती भरल्या जात आहेत, तर टोटल 500 जागा या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 29 जागेसाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। शिपाई पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत असून त्याकरिता शिक्षण पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे या ठिकाणी असेल तर नक्की ते प्रयत्न करू शकता। परीक्षा व नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये या पदाच्या 29 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्यामुळे परीक्षा व नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिल्या जाणार आहे। पुरुष व महिला असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वेतन या पदासाठी 19,500 ते 37,815 रुपयापर्यंतचा पे स्केल, त्यासोबत बेसिक पे, निर्वाह भत्ते अशा सुविधा सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहे। कायमस्वरूपी भरती या ठिकाणी होत आहे मित्रांनो, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही नक्की या ठिकाणी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर या पदासाठी लागणारी पात्रता कशा प्रकारे आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या विभागामध्ये ही पदभरती होते त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण पदभरती बाबतची माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ज्या विभागाकडून ही रिक्रुटमेंट होत आहे त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बँक ऑफ बडोदा यांच्याकडून ही रिक्रुटमेंट ऑफिस असिस्टंट पिऊन करता रेग्युलर बेसिसवर या ठिकाणी भरल्या जात आहे, त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, ज्या राज्यांमध्ये वॅकन्सी निघालेल्या आहे त्याचा संपूर्ण तपशील इथे देण्यात आलेला आहे। तर आता बघा मित्रांनो, टोटल 500 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये प्रत्येक राज्यांमधून या ठिकाणी वॅकन्सी इथे तुम्ही जाहिरातीमधून बघू शकता। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, टोटल 29 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे देण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, वॅकन्सी बाबतचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। टोटल 500 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी भरल्या जात आहे। तुम्हाला जर अदर राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे, ते सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकता, पण त्या राज्यातील लोकल लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे। त्यामुळे या ठिकाणी बघा, आपल्या महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी 29 वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे। मराठी भाषा तुम्हाला या ठिकाणी लिहिता वाचता या ठिकाणी बोलता येत आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। तर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे आहे, वेतन किती असणार आहे, त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, ऑफिस असिस्टंट पिऊन करता ही पदभरती होत आहे। नंबर ऑफ वॅकन्सी 500 या ठिकाणी असणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 29 वॅकन्सी इथे भरल्या जात आहे। वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी बघू शकता, मिनिमम 18 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 26 वर्षापर्यंत असणार आहे। शिक्षण पात्रता कशा प्रकारे लागणार आहे, तर किमान 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यासोबत लोकल लँग्वेज त्या उमेदवाराला येणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये शिक्षण पात्रता, वयाची अट या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर त्या उमेदवाराची निवड या पदासाठी झाल्यानंतर त्याकरता कोणकोणती कार्य या ठिकाणी बजावावी लागणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, त्या उमेदवाराला नॉर्मल आणि रुटीन ड्युटीज या ठिकाणी करावी लागणार आहे। जे काही काम असणार आहे त्या बँकेमध्ये टाइम टू टाइम या ठिकाणी करावे लागणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, शिपाई पदासाठी जी काही कामे असणार आहे बँकेमध्ये त्यानुसार त्या उमेदवाराच्या ठिकाणी करावी लागणार आहे। तर या पदासाठी जो काही पे स्केल असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता 19,500 ते 37,815 रुपयापर्यंतचा पे स्केल असणार आहे। त्यानंतर DA, HRA, CCA, स्पेशल अलाउन्सेस, ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस, स्पेशल पे, लिव्ह फेअर, मेडिकल कन्सेशन, त्यानंतर अशा प्रकारे जे काही ग्रॅज्युएटी, मेडिकल एड अशा प्रकारच्या सोयी सुविधा वेतनासोबत तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे जर शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या पदासाठी प्रयत्न करू शकता। एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये उमेदवार हा
भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. मिनिमम वयाची अट या ठिकाणी आधीच बघितलेली होती, 18 ते 26 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर अपर एज लिमिट उमेदवारांकरता एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे आहे, तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब करता 5 वर्ष, अदर बॅकवर्ड क्लास करता 3 वर्ष, अपंग व्यक्ती करता 10 वर्ष, एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता त्यांचे बघू शकता जे काही सर्व्हिसचे वर्ष आहे त्यामध्ये 3 वर्ष ऍड करून अशा प्रकारचे एज रिलॅक्सेशन असणार आहे. मॅक्सिमम वयाची अट या ठिकाणी 50 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्या प्रकारे एज लिमिट क्रायटेरिया अपर एज लिमिट उमेदवारांकरता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी जी काही अप्लिकेशन फी आहे ती कशा प्रकारे आहे त्या ठिकाणी बघा. या ठिकाणी EWS जनरल ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता 600 रुपये प्लस टॅक्स या ठिकाणी पकडून त्या प्रकारे अर्ज फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता 100 रुपये प्लस टॅक्सेस पकडून या ठिकाणी अप्लिकेशन फी असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करताना ही अप्लिकेशन फी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. तर अप्लिकेशन फी आणि अर्ज कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. तर जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन या पदासाठी चांगल्या प्रकारे अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर प्री एक्झामिनेशन करता रिक्रुटमेंट ट्रेनिंग या बँकेमार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा SC ST OBC PWD कॅन्डिडेट करता प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग या ठिकाणी असणार आहे. तर फ्री ऑफ कास्ट ही रिक्रुटमेंट ट्रेनिंग या ठिकाणी असणार आहे. या रिक्रुटमेंट ट्रेनिंग करता या ठिकाणी अर्ज करायचा असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता फ्री ऑफ कास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट ट्रेनिंग इथे आयोजित या बँकेमार्फत या ठिकाणी प्री एक्झामिनेशन करता करण्यात आलेली आहे. त्या संधीचा तुम्ही या ठिकाणी फायदा इथे घेऊ शकता. या पदासाठी जे काही रिक्रुटमेंट पोस्टिंग असणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या पदाच्या 29 वॅकन्सी इथे भरल्या जात आहे. त्यामुळे नोकरीचे ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये या बँकेच्या ज्या काही ब्रांचेस असणार आहेत तेथे तुम्हाला नोकरी दिल्या जाणार आहे. त्यानंतर इलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर ऑनलाईन टेस्टमध्ये सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या विषयावर या ठिकाणी टेस्ट होणार आहे संपूर्ण विषयाची माहिती इथे बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा 100 प्रश्न विचारला जाणार आहे. त्याकरता 100 गुण असणार आहे. 80 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. जे काही सेंटर या ठिकाणी अवेलेबल असणार आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता एक्झामिनेशन करता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, पुणे, नागपूर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन करता सेंटर्स अवेलेबल या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ते करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता एक्झाम सेंटरची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. तर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता बँक ऑफ बडोदा या विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी अर्ज करण्याकरता इथे असणार आहे. तर या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात डाउनलोड करून घ्या आणि या पदभरती करता जे काही अर्ज करायचे त्याची संपूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज तुम्ही सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ऑफिस असिस्टंट प्यून करता ही रिक्रुटमेंट टोटल 500 पदासाठी या ठिकाणी होत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र करता 29 वॅकन्सी इथे भरल्या जात आहे आणि 10वी पास अशी शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली असून या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अशा प्रकारची ही पदभरती होती. त्याची संपूर्ण माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.